पाहायची आहे। आता कॅग, कॅगला मराठीमध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हटल्या जाते। भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यालाच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया CAG म्हणजेच कॅग। आता या कॅग बद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघायची आहे। तर हा एक महत्त्वाचा पदाधिकारी असल्यामुळे आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा भरती यामध्ये बऱ्याच वेळा विचारल्या जाते। तर नेमणूक कशी होते, तर राज्यघटनेतील कलम 148, राज्यघटनेतील कलम 148 नुसार राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात। राज्यघटनेतील कलम 148 नुसार राष्ट्रपती तर्फे त्यांची नेमणूक केल्या जाते। त्यांचा कार्यकाल हा 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत असतो। जो पहिले येईल तो, म्हणजे जो आधी येईल ते। पात्रता काय आहे? पात्रता आहे प्रदीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव, प्रदीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव, लेखे व लेखे परीक्षण आणि आर्थिक वित्तीय व्यवहाराचे उत्तम ज्ञान, आर्थिक वित्तीय व्यवहाराचे उत्तम ज्ञान। तर ही पात्रता महत्वाची आहे। आता बडतर्फी कोण करते? बडतर्फी कशी होते? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास बडतर्फ करण्यास लागणाऱ्या पद्धतीप्रमाणेच, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना ज्या पद्धतीने बडतर्फ केल्या जाते त्याच पद्धतीने कॅगला सुद्धा बडतर्फ केल्या जाईल। वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पगार, पेन्शन व इतर भत्ते त्यांना दिल्या जातात। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच त्यांना पगार, पेन्शन व इतर भत्ते दिल्या जाते। त्यांचे कार्य काय आहे? तर 1976 पूर्वी 2 प्रकारची कार्ये त्यांना पार पाडावी लागत होती। लेखाविषयक कामे आणि लेखा तपासणी विषयक कामे। पण आता फक्त लेखा तपासणी विषयक कामेच त्यांना दिलेली आहेत। आता ते भारत सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश व राष्ट्रपतीने जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जमा खर्चाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर देऊ शकते। राष्ट्रपती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमा खर्चाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवू शकते। तसेच केंद्र व राज्य यांचे सार्वजनिक उद्योग 2000 पासून निर्गुंतवणूक अहवाल यांची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते। आता कॅगचा संबंध तपासणीच्या टप्प्यावर येतो। कॅगचा संबंध तपासणीच्या टप्प्यावर येतो। तर यामध्ये काही वित्तीय समित्या आहेत। तर वित्तीय समित्या जर पाहू आपण तर लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक निगम समिती। मग लोक अंदाज समितीमध्ये ती स्थापना, लोक अंदाज समितीची स्थापना वित्त मंत्री जॉन मथाई यांच्या शिफारसीवर 1950 मध्ये केली। सदस्य किती असते? तर सदस्य असते 30 आणि ते पूर्ण सदस्य लोकसभेतून निवडलेले असतात। आणि ती निवडण्याची पद्धत आहे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व। अध्यक्ष, आता या समितीचा जो अध्यक्ष असतो तो सरकारी पक्षातील असतो। त्याची निवड
लोकसभा सभापती करतात. कार्यकाल 1 वर्ष. कार्यकाल 1 वर्ष. आणि या समितीचं कार्य आहे जमा खर्चाच्या अंदाजाची तपासणी करणे. या समितीचं कार्य आहे जमा खर्चाच्या अंदाजाची तपासणी करणे आणि म्हणून या समितीला काटकसर समिती म्हटल्या जाते. काटकसर समिती लोक अंदाज समितीला म्हटल्या जाते. दुसरी समिती आहे आपली वित्तीय समिती, लोकलेखा समिती. आता लोकलेखा समिती ही 1919च्या कायद्या जो आहे आपला मॅटफर्ट कायदा त्याने 1921 मध्ये स्थापन केलेली आहे आणि यामध्ये 22 सदस्य असतात. आता 22 सदस्याची विभागणी केलेली आहे. 15 लोकसभा आणि 7 राज्यसभा. 15 लोकसभा आणि 7 राज्यसभा. अध्यक्ष 1967 पासून या समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असतो असा संकेत आहे. ठीक आहे, संकेत आहे, कायदा नाही. विरोधी पक्षाचा असायला पाहिजे असा संकेत आहे. आता महालेखापालाला लोकलेखा समितीचे कान व डोळे म्हटल्या जाते आणि कार्यकाल असतो 1 वर्ष. तिसरी समिती आहे आपल्यावाली सार्वजनिक निगम समिती. कृष्ण मेनन यांच्या शिफारशीवरून 1964 मध्ये स्थापन करण्यात आली. यामध्ये 22 सदस्य असतात. 15 लोकसभेतून व 7 राज्यसभेतून. ही समिती सार्वजनिक उद्योगाचे लेखे तपासत असतात आणि मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही. मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही आणि यांच्या अध्यक्षाची निवड लोकसभा अध्यक्ष करत असतात. मित्रांनो, मागील व्हिडिओला आपण खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्याल आणि हा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर कराल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.